याचा आज आपण विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, काळाच्या ओघात शेतीचं संपूर्ण स्वरूप बदलत गेलं हे आपल्याला माहिती आहे. वेगवेगळे जे प्रकार आहेत तेही बदलत गेले. शेती करण्याच्या पद्धती बदलत गेल्या, शेतीमधल्या कामाच्या पद्धती बदलत गेल्या आणि त्यामुळे नवनवीन उपप्रकार त्या ठिकाणी निर्माण झाले. संपूर्ण जगाचा जर आपण विचार केला तर एक परिस्थिती आपल्याला निश्चितपणाने सांगता येते की शेती ही शाश्वत राहिलेली नाही किंवा तिच्यामध्ये भरोसा ठेवण्याजोगी परिस्थिती राहिली नाही. म्हणजे शेती ही बिनभरोशाची झाली असं नेहमी म्हटलं जातं. परंतु यातूनही आपल्याला मार्ग काढण्यासाठी नवनवीन उपप्रकार शास्त्रज्ञांनी आणि शेतकऱ्यांनी शोधून काढले आणि त्यातलाच हा एक उपप्रकार आहे, तो म्हणजे सामुदायिक शेती आणि सामूहिक शेती. यामध्ये पहिलं कारण ते जे आहे ते मी सांगितलं की बिनभरोशाची राहिलेली आहे. दुसरं कारण असं आहे की या शेतीच्या विकासासाठी किंवा ही शेती विकसित होण्यासाठी दुसरं कारण असं की जेव्हा शेतकरी एकटा शेती करतो त्या शेतीमध्ये त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामध्ये दुष्काळ असेल, अतिवृष्टी असेल, अतिथंडी असेल किंवा अनेक कारण आहे, वारं असेल, वादळ असेल किंवा बाजारपेठेचं हमी नसणं वगैरे इतर इतर अनेक कारणे आहेत की ज्याद्वारे एकटा शेतकरी हा एकाकी होतो किंवा त्याला त्यावर मात करणं शक्य होत नाही. आणि म्हणून त्यातून अनेक शेतकरी किंवा शेतकऱ्यांचे गट तयार झाले, अनेक शेतकरी येऊन गट तयार केले, तर त्या ठिकाणी त्या समस्यांवर मात करता येते आणि या दृष्टिकोनातून या शेतीचा विकास आणि उदय झालेला आहे. जेव्हा आपण संपूर्ण जगभराचा त्या ठिकाणी विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की ही शेती प्रामुख्याने आशिया आणि आफ्रिका या खंडांमध्ये मोठ्या प्रमाणात विकसित झालेली आहे. जेव्हा आपण व्याख्येचा विचार करतो, आता शब्दशः जरी आपण विचार केला सामुदायिक शेती म्हणजे काय किंवा सामूहिक शेती म्हणजे काय, then also we come to know what exactly the community farming means. शेती पद्धतीत पहिली व्याख्या आहे, शेती पद्धतीत अनेक शेतकरी एकत्र येऊन सामुदायिक पद्धतीने आपल्या जमिनीवर सर्व कामांची वाटणी करून शेती करतात, तेव्हा त्या शेती पद्धतीला सामूहिक शेती पद्धती किंवा सामूहिक शेती असे सामुदायिक शेती असे म्हणतात. व्याख्येमध्ये स्पष्टता दिलेली आहे की कोणतेही क्षेत्र असेल तर ते क्षेत्र आपण एकत्रित करायचं. म्हणजे अनेक शेतकरी 5, 10, 15 असे अनेक शेतकरी एकत्र येतात, सामुदायिक पद्धतीने आपल्या जमिनीवर सर्व कामांची वाटणी करून घेतात आणि तेव्हा एकत्रितपणे ते काम करतात. अशा प्रकारच्या शेतीला सामुदायिक शेती किंवा सामूहिक शेती असे म्हणतात. अगदी आपण पूर्वीचा काळ जर अनुभवला असेल तर किंवा पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की पूर्वीच्या काळी पण ही परिस्थिती अस्तित्वात होती. म्हणजे त्याला जे एखादा शेतकरी असेल, लहान शेतकरी, कदाचित त्याच्याकडे बैल नसेल किंवा असला तरी एकच असेल, बैलजोडी नसेल, बैलगाडी नसेल, त्यावेळेस असे शेतकरी एकत्र येत असत आणि एकत्रितरित्या त्या एखाद्या शेतकऱ्याचं काम करून देत असत. याला सामुदायिक शेती असं म्हटलं जायचं. पूर्वीच्या काळी सुद्धा ती अस्तित्वात होती किंवा सामूहिक शेती. आता अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर जेव्हा पावसाळा ऋतूमध्ये पाऊस सुरू होतो सुरुवातीच्या काळामध्ये जून महिन्यामध्ये, तेव्हा एकदम पेरणीचा कालावधी असतो. म्हणजे एकदम जमीन वापशावर येते आणि त्याच वापशावर येताना समजा 10 एकर क्षेत्र असेल तर तो एकटा शेतकरी ते 10 एकरचं क्षेत्र वापशावर असताना पेरू शकत नाही. अशा वेळेस अनेक शेतकरी, समजा 10 शेतकरी असतील, ज्याचं क्षेत्र वापशावर आलेलं असेल त्या क्षेत्राची पेरणी करून घेणं आणि त्या पद्धतीने मशागत करणं ही सुद्धा सामुदायिक शेतीचाच पूर्वीच्या काळी एक प्रकार होता. आणि तो फक्त त्याचं स्वरूप जाऊन आज मात्र त्याला व्यापारी तत्व किंवा व्यापारी तत्वावरती शेती केली जात आहे. दुसरी व्याख्या आहे, जेव्हा एकाच परिसरातील विविध शेतकरी एकत्र येऊन समूह पद्धतीने शेतीतून उत्पादन घेतात व आपल्या हिस्साच्या जमिनीनुसार नफा किंवा तोटा वाटून घेतात, तेव्हा त्या शेती पद्धतीला समूह शेती असे म्हणतात. आपण पहिल्या व्याख्येमध्ये पाहिलं की सामुदायिक पद्धतीने काम करतात, समान काम करतात, परंतु समान काम जरी असलं तरी हिस्स्याचं उत्पादन किंवा उत्पादनाचा जो हिस्सा आहे, शेतीतून येणारं उत्पादन आहे, हे मात्र सारख्या प्रमाणात वाटलं जातं. सारख्या प्रमाणात म्हणजे काय, ज्याचा जितका जमिनीचा हिस्सा असेल, समजा एखाद्याची 5 एकर असेल, एखाद्याची 10 एकर असेल, एखाद्याची 15 एकर असेल, तर अशा पद्धतीने ज्याचं 15 एकर क्षेत्र असेल आणि ते सर्वच क्षेत्राची एकूण बेरीज करून आपल्या वाट्याला किती हिस्सा येतो यानुसार त्या हिस्स्याची किंवा त्या नफ्याची वाटणी केली जात असे. किंवा जर कदाचित तोटा आला तर तो तोटा सुद्धा सहन करण्याची किंवा तो तोटा सुद्धा वाटप करण्याची पद्धत सारखी होती, म्हणजे जमिनीच्या हिस्स्यानुसार होती किंवा आहे. अशा प्रकारच्या शेतीला समूह शेती असे म्हणतात. आता हे झालं व्याख्येच्या बाबतीत. जेव्हा आपण प्रदेशांचा विचार करतो तेव्हा
आपल्या असं लक्षात येतं की जगभर ही शेती अतिशय कमी प्रमाणात आज तरी केली जात आहे. जरी ती हळूहळू विकसित होत असली तरी परंतु ते अल्प प्रमाणात आहे. त्याच्या अनेक मर्यादा आहेत, कारण त्याच्या अनेक मर्यादाही आहेत. कारण सर्व शेतकरी एकत्र येऊ शकत नाही. प्रत्येकाची जमिनीचं क्षेत्र सारखं नसतं. प्रत्येकाच्या जमिनीची उत्पादकता सारखी नसते. प्रत्येकाची भांडवल खर्च करण्याची क्षमता सारखी नसते, वगैरे वगैरे. परंतु जर आपण आशिया खंडाचा विचार केला तर आशिया खंडात भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंड या देशांचा समावेश होतो. आफ्रिका खंडाचा जर आपण विचार केला तर आफ्रिका खंडात केनिया, इथिओपिया, दक्षिण आफ्रिका आणि युगांडा या देशांचा समावेश होतो. याशिवाय या दोन खंडांशिवाय अर्जेंटिना, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड या ठिकाणी देखील ही शेती केली जाते. भारताचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र, गुजरात, ओरिसा, आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटक या राज्यामध्ये ही शेती केली जाते. आता संपूर्ण जगभराचा आणि भारताचा जेव्हा आपण विचार करतो तर त्या ठिकाणी ही शेती विकसित होत असताना काही प्लस पॉइंट, काही मायनस पॉइंट, म्हणजे काही अधिक बाजू, काय नफा आणि तोटा दोन्ही बाजू आहेत, दोष आणि फायदे हे दोन्ही आहेत. आता जर आपण दोषांचा थोडाफार विचार केला आहे की मर्यादा आहेत, आणि परंतु काही ठिकाणी फायदे मात्र प्रचंड झाले आहेत. त्याचं कारण असं की जेव्हा शेतकरी एकत्र येतात तेव्हा एकतर मॉब तयार होतो, म्हणजे मजुरांचा प्रश्न सुटतो. पहिला प्रश्न मजुरांचा, वेळेअभावी किंवा वेळेवर मजूर न मिळाल्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत असतं. हा पहिला फायदा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होत असतो. दुसरा फायदा असा की ज्या वेळेस अनेक शेतकरी एकत्र येतात त्यावेळेस एक मॉरल सपोर्ट किंवा त्यांना एक मानसिकता तयार होते की नुकसान झालं तरी सर्वांचं होणार आहे, फायदा झाला तरी सर्वांचा होणार आहे. ही मानसिकता त्या ठिकाणी तयार झालेली असल्यामुळे मानसिकरित्या तो मजबूत होतो, किंवा पुढे जाऊन ज्या धक्का किंवा तोटे सहन करण्याची क्षमता आहे ती क्षमता त्या व्यक्तीमध्ये, त्या शेतकऱ्यामध्ये निर्माण होत असते. तिसरी गोष्ट अशी की जेव्हा शेतकरी एकत्र येतात तेव्हा त्यांना कर्ज मिळवणं किंवा इतर काही शासकीय बाबी असतील, सबसिडी मिळवणं यासारख्या गोष्टी सहज सुलभ होत असतात. चौथी गोष्ट अशी की जेव्हा ग्रुप तयार होतो त्या ग्रुपला कर्ज देण्यासाठी शासन लवकर तयार होतं. एकट्या शेतकऱ्यासाठी ते कर्ज देताना शासन लवकर तयार होत नाही, परंतु ग्रुप असताना आणि जास्तीत जास्त शेतकरी एकत्र आल्यानंतर त्यांना कर्ज मिळवणं आणि मिळणं सोपं होतं. अगदी उदाहरणच द्यायचं ठरलं तर आता अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या सोसायटी तयार झाल्या आहेत किंवा ग्रुप तयार झाले आहेत, आणि असे फार्मर्स ग्रुप तयार करून मोठ्या प्रमाणात कर्ज काढून वेगवेगळ्या प्रकारचे हार्वेस्टर असतील, वेगवेगळ्या प्रकारचे मोठे उपकरणं असतील, हे घेण्याची पद्धत आता सध्या भारतभर सुरू झालेली आहे, आणि त्यामुळे भारतातही त्या शेतीचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. आता आपण त्या शेतीच्या वैशिष्ट्यांचा विचार करणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य आहे शेतकामाची समान वाटणी. सामान झालंय चुकून, बाय मिस्टेक, इट इज स्पेलिंग मिस्टेक. समान वाटणी झालेली आहे. समान वाटणी म्हणजे काय, व्याख्येमध्येच आपण पाहिलं आहे की जेही कामं असतील, पीक लागवडीपासून तर पीक काढणीपर्यंत आणि पीक काढणीपासून तर बाजारपेठेमधील विक्रीपर्यंतची सर्व जी कामे आहेत ती सर्व कामे समान वाटली जातात. आता ही समान कामाची वाटणी करत असताना त्या ठिकाणी वय, अनुभव आणि शिक्षण या गोष्टींचा विचार केला जातो. कारण वयानुसार आपल्याला माहिती आहे की क्षमता कमी जास्त असते, शिक्षणानुसार आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाचं कौशल्य वेगळं असतं, आणि त्या अनुभवानुसार देखील त्या ठिकाणी कामामध्ये भिन्नता आपल्याला असलेली आढळून येते. आणि म्हणून वय, शिक्षण आणि अनुभव या तीनही गोष्टींचा विचार करून कामाची समान वाटणी केली जाते. काही शेतकरी त्या ठिकाणी पेरणीचं काम करतील, काही शेतकरी त्या ठिकाणी मळणीचं काम करतील, तर काही शेतकरी त्या ठिकाणी त्यांच्या शिक्षणाचा उपयोग करून मार्केटिंगचं किंवा बाजारपेठ मिळवण्याचं काम करतील, वगैरे वगैरे. पण जेही काम असेल ते मात्र सर्वांना समान पद्धतीने वाटलं जातं, आणि असं कोणतीच व्यक्ती नसते की त्याला काहीच काम नाही आणि एखाद्या व्यक्तीला खूपच काम. असं न करता सर्व शेतकऱ्यांना, सर्व व्यक्तींना, सर्व सभासदांना समान कामाचं वाटप त्या ठिकाणी केलं जातं. दुसरं वैशिष्ट्य आहे नफा व तोटा समान वाटप. नफा आणि तोटाही समान वाटला जातो. म्हणजे काय, जर नफा झाला तर त्या हिस्स्याप्रमाणे, त्याच्या हिस्स्याप्रमाणे नफा हा त्या पद्धतीने वाटला जातो. जर समजा नुकसान झालं, तोटा झाला, वादळ असेल, दुष्काळ असेल, बाजारपेठेचा हमी नसेल किंवा भाव मिळाला नाही, कमी भाव असेल, तर अशा वेळेस जर तोटा सहन करावा लागला तर तो तोटा देखील समान पद्धतीने वाटला जातो. म्हणजे एकावरच केवळ भार न पडता
सर्वांवर तो समान भार पडतो आणि त्यातून तो ग्रुप किंवा तो समूह टिकण्याची शक्यता जास्त असते किंवा एकत्रित काम करण्याचा तो निश्चितपणाने फायदा असतो. पुढचं आहे पीक सघनता अधिक. पीक सघनता म्हणजे काय, की किती जास्त पिकं घेता येऊ शकतील. म्हणजे काय, एका वर्षामध्ये 2 पिकं, 3 पिकं किंवा 4 पिकांपर्यंतही ते उत्पादन आपल्याला घेता येऊ शकतं. जर एकटाच शेतकरी असेल तर परिस्थिती अशी होते की त्याला मजूर मिळत नाही, त्याला मशागत करण्यासाठी कामगार मिळत नाही किंवा त्याच्याकडे अवजारांची संख्या कमी असते वगैरे वगैरे. वेळेत त्याची सर्व कामं होऊ शकत नाही आणि म्हणून त्याला फार तर 1 किंवा 2 पिकं घेता येऊ शकतात. परंतु समूह शेतीचा फायदा असा आहे की जेव्हा समूह शेती केली जाते तेव्हा तेथे जास्तीत जास्त पिकं घेण्यासाठी तो ग्रुप किंवा तो समूह प्रयत्न करत असतो. म्हणजे भाजीपाला असेल, फळे असेल किंवा इतर पिकं असतील, धान्य पिके असतील, चारा पिके असतील वगैरे सर्व घेण्यासाठी हे शेतकरी प्रयत्न करत असतात आणि निश्चितपणानं एकापेक्षा जास्त किंवा 2 पेक्षा जास्त पिकं घेण्याचा त्या ठिकाणी ते शेतकरी प्रयत्न करत असतात आणि म्हणून त्या ठिकाणी पीक सघनता ही अधिक असते. चौथं वैशिष्ट्य आहे पडीत क्षेत्र अतिशय कमी असते. द बॅरन लँड इज टू मच लेस. व्हाय इट इज सो? बिकॉज ॲज यू नो दॅट की शेतकरी जेव्हा एखाद्या शेतकऱ्याकडे 10 एकर क्षेत्र असेल तर त्या शेतकऱ्याला ते सर्व क्षेत्र वहिती खाली आणणं, मशागती खाली आणणं शक्य होत नाही. त्याचं कारण असं की त्याच्याकडे समजा एक बैलजोडी असेल तर एक बैलजोडी किंवा एक ट्रॅक्टर असेल तर एक ट्रॅक्टर त्या क्षेत्रावर मर्यादित कालावधीसाठीच काम करू शकतो. समजा आज वापसा आहे आणि त्याला मशागत करायची आहे, परंतु आज तो फार तर 1 एकर किंवा 2 एकरची मशागत करू शकतो. इतर 8 एकर क्षेत्र मात्र उद्या पाऊस आल्यामुळे पडीत राहू शकतं किंवा त्याची पेरणी होऊ शकत नाही. म्हणजे हेच या उलट जर सामूहिक शेतीने जर आपण शेती केली तर निश्चितपणाने त्या एकाच क्षेत्रावरचं एक पेरणीचं काम एकाच दिवसामध्ये होऊ शकतं, कारण सर्व शेतकरी एकत्र आलेले असतात आणि निश्चितपणाने त्या ठिकाणी त्यामुळे जे पडीत राहणारं क्षेत्र होतं ते अतिशय कमी होतं. शिवाय मजुरांच्या अभावी सुद्धा तो शेतकरी त्या ठिकाणी ते क्षेत्र पूर्ण मशागतीखाली किंवा वहिवाटीखाली आणू शकत नाही, कारण त्याला मर्यादा असतात. त्यामध्ये मजूर अनेक कामांसाठी आपल्याला माहिती आहे अनेक कामांसाठी मजुरांची गरज असते. पेरणी असेल, काढणी असेल, मळणी असेल, निंदणी असेल यासारख्या किंवा खतं देणं, औषधं देणं, जलसिंचन किंवा पाणी देणं यासारख्या अनेक कामांसाठी मजुरांची गरज असते आणि एकटा शेतकरी मात्र हे काम करू शकत नाही आणि त्यामुळे मजुरांच्या अभावी, काही वेळेस भांडवलाच्या अभावी, काही वेळेस उपकरणांच्या अभावी ते क्षेत्र पडीत राहतं आणि त्या ठिकाणी ते पडीत क्षेत्र राहिल्यामुळे त्या शेतकऱ्याचं नुकसान होतं. त्याला त्या पडीत क्षेत्रावर काहीही करता येत नाही. या उलट जर सामुदायिक पद्धतीने शेती केली तर ते क्षेत्र अतिशय कमी असतं किंवा अत्यल्प असतं. पुढचं वैशिष्ट्य आहे कंपनीमध्ये शेतीचे रूपांतर. आता मी अगोदरच सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही अनलेस अँड अंटिल यू डू नॉट प्रॅक्टिस द ॲग्रिकल्चर ॲज अ बिझनेस till you can't develop the farming or till you can't develop the agriculture. जोपर्यंत शेती ही व्यापारी तत्वावर किंवा कमर्शियल पद्धतीने केली जात नाही तोपर्यंत शेतीमध्ये फायदा होणार नाही किंवा नफा मिळणार नाही. आणि म्हणून या शेतीचं एक वैशिष्ट्य आहे की ही जेव्हा हे ग्रुप जेव्हा एकत्र येतात किंवा शेतकरी एकत्र येतात तेव्हा त्याचं रूपांतर कंपनीमध्ये होतात. 1956च्या ऍक्टनुसार भारतीय राज्यघटनेच्या 1956च्या कायद्यानुसार जेव्हा शेतीचं रूपांतर कंपनीमध्ये होतं तेव्हा निश्चितपणाने त्याला जास्त फायदे होत असतात. पहिला फायदा तर हा होतो की त्याला कर्ज मिळण्यासाठी सुलभ होतं किंवा सोपं होतं आणि जास्तीत जास्त प्रमाणात आणि लवकरात लवकर कर्ज उपलब्ध होऊ शकतं. दुसरं असं की मार्केटिंग करताना सुद्धा त्याला फायदा होतो. आणि तिसरं असं जेव्हा आपण कंपनीमध्ये शेतीचं रूपांतर करतो तेव्हा तिसरा फायदा असा होतो की ज्या वेळेस आपल्याला ते विक्री करावायची असते तर विक्री मधले जे कौशल्य आहे ते कौशल्य या शेतकऱ्यांनी विकसित केलेले असल्या कारणाने आणि शिवाय त्यांचं रजिस्ट्रेशन असल्या कारणाने ते मिळवण्याचं काम जास्तीत जास्त भाव मिळवण्याचं काम ते शेतकरी करू शकतात. चौथं वैशिष्ट्य असं कंपनीमध्ये रूपांतर केल्यामुळे की त्या शेतकऱ्यांना सबसिडी असेल किंवा इतर काही शासकीय योजना असतील त्या योजना मिळवताना खूप सोपं जातं, सहज सुलभ जातं आणि म्हणून त्या ठिकाणी
कंपनीमध्ये शेतीचे रूपांतर होणं हे सुद्धा महत्वाचं वैशिष्ट्य आहे. अगदी आता उदाहरण द्यायचं ठरलं तर आमच्या गावामध्ये म्हणजे जेव्हा कादवा सहकारी साखर कारखान्याने ऊसतोडणी यंत्र विकत घेण्याचं निश्चित केलं, तेव्हा अनेक गावांना आवाहन केलं की कोणतं गाव असं पुढे येऊन काम करू शकेल की ऊस तोडणी यंत्र विकत घेऊन आणि ते चालू शकेल. तेव्हा या गावाने निर्णय घेतला की 20 शेतकरी एकत्र येऊन जेव्हा आपण कर्ज घेऊ तर ते सर्वांच्या सोयीचं राहणार आहे आणि ऊस तोडणी यंत्र ऊस तोडणी यंत्राचा वापर करून वेळेत ऊस तोडणी करणं शक्य होईल. आपल्याला माहिती आहे की मजुरांना जास्तीत जास्त एक मजूर दिवसाला 2 टन ऊस तोडू शकतो, परंतु जर ऊस तोडणी यंत्र वापरलं तर ते साधारणपणे 100 टनापर्यंत ऊस तोडणी करू शकतं. म्हणजे 50 मजुरांचं काम एकटं मशीन करू शकतं. अशा प्रकारे जर त्या मशीनची किंमत 1 कोटी रुपये असेल तर एकटा शेतकरी 1 कोटी रुपये खर्च करू शकत नाही, परंतु त्याला जर कंपनीमध्ये रूपांतरित केलं त्या ग्रुपला किंवा त्या समुदायाला तर निश्चितपणाने त्याची कंपनी तयार होते आणि त्या कंपनीला मात्र 20 शेतकऱ्यांवर हे 1 कोटी कर्ज फार मोठं वाटणार नाही किंवा त्याचा निश्चितपणाने त्या ठिकाणी फायदा होतो. अशा प्रकारे जर कंपनीमध्ये शेतीचं रूपांतर केलं तर निश्चितपणाने त्या ठिकाणी शेतकऱ्यांना फायदा होत असतो. पुढचं आहे शेतीमालाला योग्य भाव मिळतो. आपल्याला माहिती आहे की शेतकरी जेव्हा एकटा शेतकरी शेती करतो तेव्हा त्याला ते सर्वच कामं स्वतः बघावी लागतात, म्हणजे एकट्यालाच बघावी लागतात. म्हणजे पेरणी असेल, मळणी असेल, मार्केटिंग असेल, वाहतूक असेल, सॉर्टिंग असेल वगैरे वगैरे इतर सर्व कामं स्वतःलाच करावी लागतात. इथे मात्र तसं नाही. इथे सर्व कामं एकत्रितपणाने केली जातात, कामाची वाटणी समान केलेली असते आणि म्हणून जास्तीत जास्त भाव कोणत्या बाजारपेठेत मिळू शकेल, केव्हा मिळू शकेल, किती दिवसांमध्ये त्याचं आपल्याला विक्री करावी लागेल वगैरे याचं सर्व प्लॅनिंग केलं जातं आणि त्यामुळे त्या शेतीमालाला योग्य भाव मिळतो. शिवाय काढणीचा जो कालावधी आहे, समजा एकच शेतकरी असेल तर 10 एकर द्राक्ष बाग काढण्यासाठी त्याला कदाचित 2 महिने लागू शकतात आणि जर तुमचा आज भाव असेल तर तुम्हाला आज ते विकणं गरजेचं आहे. तर अशा वेळेस तो शेतकरी तर भाव असताना देखील माल न काढल्यामुळे त्याला भाव मिळू शकत नाही. तेच सामुदायिक शेतीमध्ये मात्र हे सर्व एकत्रित आल्यामुळे सर्वच शेतकरी एकत्रित काम करत असल्यामुळे आणि योग्य त्या ठिकाणी त्याला योग्य भाव मिळत असल्यामुळे लगेचच वेळेत त्या मालाची काढणी होते आणि त्यामुळे त्या मालाला योग्य भाव मिळतो. अशा प्रकारे शेतीमालाला योग्य भाव मिळणं हे देखील सामुदायिक किंवा सामूहिक शेतीचं वैशिष्ट्य आहे. शेतकऱ्यांचे समूह 7वं वैशिष्ट्य आहे शेतकऱ्यांचे समूह. म्हणजे काय की जर आपल्याला माहिती आहे की मुळातच या शेतीचं वैशिष्ट्य असं आहे की शेतकऱ्यांचे इथं ग्रुप तयार केले जातात. ग्रुप तयार करून त्या ठिकाणी ती शेती केली जाते आणि म्हणून 5, 10, 15 अशा प्रकारचे अनेक शेतकरी एकत्र येतात आणि यामध्ये सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य असं की जे शेतकरी लहान आहेत शक्यतो तेच शेतकरी एकत्र येतात. कारण आपण पाहिलं अगोदर वैशिष्ट्यांमध्ये की शेतीचा आकार हा कमी असतो, तुकडे झालेले असतात. शेतीचे तुकडे झालेले शेतकरी येथे एकत्र येत असतात आणि यातून जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. आणि म्हणून जोपर्यंत ग्रुप तयार होत नाहीत, समूह तयार होत नाही, तेव्हा तोपर्यंत या शेतीचा विकास होऊ शकत नाही. पुढचं वैशिष्ट्य आहे आधुनिक शेती आदानांचा वापर. आता आधुनिक शेती आदान म्हणजे काय? इनपुट्स खूप ऍडव्हान्स असतात या शेती प्रकारामध्ये. म्हणजे सुधारित बी बियाणं असेल, वेगवेगळे प्रकारची खतं असतील नवनवीन, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची औषधं असतील, त्यामध्ये जंतुनाशक, कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक यासारख्या नवनवीन गोष्टींचा वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर जलसिंचनाच्या आधुनिक पद्धतींचा वापरही त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे पारंपरिक पद्धतीने किंवा फ्लड पद्धतीने पाणी न देता जास्तीत जास्त कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त कसं उत्पादन वाढत जाईल यासाठी त्या ठिकाणी पिकं घेतली जातात आणि म्हणून जलसिंचनाच्या आधुनिक सोयींचाही वापर त्या ठिकाणी केला जातो किंवा आधुनिक अवजारांचाही वापर केला जातो. जसं मी सांगितलं की हार्वेस्टिंग केन हार्वेस्टर आहे किंवा शुगर केन हार्वेस्टिंग मशीन आहे किंवा हार्वेस्टर आहे. या ठिकाणी ते एका शेतकऱ्याला घेणं शक्य नाही, परंतु ग्रुप जर एकत्र आला तर निश्चितपणाने तिथे त्याचा फायदा होतो आणि त्यांना तिथे ती पिकं त्या ठिकाणी त्या अवजारांचा वापर करता येऊ शकतो. अशा प्रकारे आधुनिक शेती आदानांचा वापर त्या ठिकाणी
केला जातो. पिके, वेगवेगळ्या प्रकारची पिके. हा बोल. मुलांना जॉईन होता नाही येते, प्रॉब्लेम येतोय त्यांना काहीतरी. नाही आता जाऊ दे, आता व्हिडिओ पाठवेल मी त्यांना. ओके चालेल. शेवटच्या पॉइंटला काय जॉईन होऊन करणार तुम्ही? शेवटचा पॉइंट आहे पिके. आता इथे पिकांमध्ये विविधता आहे. आता वेगवेगळ्या खंडानुसार त्या ठिकाणी पीक विविधता आढळते किंवा देशानुसारही पीक विविधता आढळते. जर आपण ब्राझीलचा विचार केला तर ब्राझीलमध्ये बहुतांश ठिकाणी ऊस घेतला जातो किंवा रबराचं पीक घेतलं जातं. भारतामध्ये भाजीपाला घेतला जातो. अर्जेंटिनामध्ये कंदमुळे घेतली जातात. तर आफ्रिका खंडामध्ये काही अंशी कोको आणि इतर पिकांचा वापर केला जातो. तर थोडक्यात काय की इथे आपल्याला पीक विविधता आढळते आणि या पीक विविधतेमुळे आपल्याला निश्चितपणाने त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांचा फायदा झालेला दिसतो. एकच एक पीक शक्यतो टाळलं जातं. जर फळवर्गीय पीक असेल तरच फक्त ते 5-10 वर्षापर्यंत ठेवलं जातं. अन्यथा जास्तीत जास्त वेगवेगळी पिकं घेण्याकडे या शेतकऱ्यांचा कल असतो. कारण आपल्याला माहिती आहे की जितकी पिकं तुम्ही जास्त घ्याल तितका धोका कमी होतो. कारण एका पिकामध्ये जरी तुमचं नुकसान झालं तरी दुसऱ्या पिकामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणि म्हणून जास्तीत जास्त पिकं घेण्यासाठी हे शेतकरी प्रयत्नशील असतात आणि यातून व्यापारी तत्वावर ही शेती केली जाते. आज मात्र या शेतीला दिवसेंदिवस जास्तीत जास्त चांगले दिवस येण्यासाठी शेतकरी आणि संपूर्ण शासन स्तरावर प्रयत्न होत आहेत. त्याचं कारण आपल्याला माहिती आहे की एकटा शेतकरी जेव्हा शेतामध्ये राबतो किंवा काम करतो तेव्हा त्याला मर्यादा येतात. परंतु समूहाने ते जर काम केलं तर निश्चितपणाने त्याचा त्या ठिकाणी फायदा होत असतो. आणि म्हणून जे काही शेतीमधल्या समस्या आहे या शेतीमधल्या समस्या सोडविण्यासाठी सामुदायिक शेती आणि सामूहिक शेती हा निश्चितच एक पर्याय ठरणार आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतं. अशा प्रकारे या सामुदायिक आणि सामूहिक शेतीच्या वैशिष्ट्यांचा आज या ठिकाणी आपण विचार केलेला आहे. उद्या आपण शेवटचा उपप्रकार पाहणार आहोत आणि आज या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच. गायत्री सोनवणे